ठीक आहे. आपल्याला इथे आता सिलेक्टर बघायचं आहे, सुडो क्लास सिलेक्टर. ओके. तर मी फाईल बनवतो इथे, सुडो सुडो क्लास सुडो क्लास सिलेक्टर. ओके. सुडो सुडो क्लास सिलेक्टर डॉट HTML. क्लिअर आहे. तर सुडो क्लास सिलेक्टर मध्ये आपले सिलेक्टर येतात. सुडो क्लास सिलेक्टरच्या अगोदर सुडो एलिमेंट सिलेक्टर बघूया. ठीक आहे. सुडो क्लासच्या ऐवजी आपण रिन्यू करतो मी. सुडो एलिमेंट बघूया. एलिमेंट सुडो एलिमेंट सिलेक्टर डॉट. ओके. सुडो एलिमेंट सिलेक्टर सिलेक्टर बघत आहे आपण. सुडो सिलेक्टर. ओके. यामध्ये आपल्याला मेन बघायचं आहे. एक आहे तुमचं आफ्टर, बिफोर, फर्स्ट लाईन आणि फर्स्ट लेटर. ओके. क्लिअर आहे. आता इथे काय काय सांगितलं तुम्हाला मी. आफ्टर, बिफोर, नंतर काय सांगितलं, फर्स्ट लाईन आणि फर्स्ट लेटर. ओके. क्लिअर आहे. हे आहे आपल्याला सुडो एलिमेंट सिलेक्टर मध्ये. आता माझ्याकडे एक H1 एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये समथिंग पॅसेज आहे हा Lorem 10. ओके. परत एक H2 एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये पण पॅसेज आहे. आम्ही इथे HTML घेतो. HTML हायपर टेक्स्ट लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. त्याला मी ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो इथे. तर बघा, आपल्याकडे एक H1 आहे, एक H2 एलिमेंट आहे. क्लिअर आहे. एक H1 आहे, एक H2 आहे. पर्यंत काही डाऊट? नाही सर. ओके. चला. ठीक आहे. एक H1 आहे, एक H2 आहे. आता इथे टेक्स्ट बघा, काय इथे लॉरेन इसम डॉलर आणि इकडे लास्टला काय इन्व्हेंटॉर. ओके. पॅसेज मध्ये काय त्याच्याकडे फोकस नका करू. आता मी काय करतो इथे बिफोर. बिफोर मध्ये काय होतं? हॅलो. बिफोर म्हणजे काय होतं? बिफोर म्हणजे अगोदर ना. हा सर, हा. हा. तर इथं काय दिलं मी, या H1 ला सिलेक्ट करतो मी. त्याला क्लास देतो इथे बिफोर. क्लास देतो फर्स्ट. ओके. काय क्लास दिला मी इथे? फर्स्ट. क्लिअर आहे. तर इथे मला एक CSS ची फाईल बनवावी लागेल, त्याला लिंक करावं लागेल. ओके. तर सुडो एलिमेंट सिलेक्टरची फाईल बनवावी लागेल मला इथे. सुडो सुडो एलिमेंट सिलेक्टर डॉट CSS. ओके. या फाईलला मला लिंक करायचं आहे, सुडो एलिमेंट सिलेक्टर सुडो एलिमेंट सिलेक्टर डॉट CSS. ओके. इथे आलो आणि याला लिंक करायचे स्लॅश सुडो एलिमेंट
सिलेक्टर डॉट CSS. ओके. नंतर CSSच्या फाईलमध्ये सिलेक्ट करायचे फर्स्टला. काय क्लास आहे माझा? फर्स्ट. सो डॉट फर्स्ट. त्याला बॅकग्राऊंड कलर देऊया आपण ॲक्वा. तर बघा इथे ॲक्वा कलर आला याला. क्लिअर? पर्यंत काय डाऊट आहे? एक H1 एलिमेंट घेतला आपण. सर्वात अगोदर काय केलं? एक फाईल बनवली सुडो एलिमेंट सिलेक्टर डॉट HTML ची. त्याच्यामध्ये एक H1 एलिमेंट घेतला, एक H2 एलिमेंट घेतला, CSS ची फाईल बनवली सुडो एलिमेंट डॉट CSS. ओके. आणि त्याला बॅकग्राऊंड कलर दिला ॲक्वा. इथपर्यंत आलो. आता यामध्ये काय करायचं मला? आफ्टर, हे बिफोर बिफोर सांगितलं ना मी तुम्हाला सर्वात अगोदर. या लोरेम इप्समच्या अगोदर मला समथिंग काही ऍड करायचं असेल. आता हे ऑलरेडी माझ्याकडे एक असा पॅसेज आहे किंवा एखादा एलिमेंट आहे आपल्या वेब पेजवरती, मी त्याला ऑलरेडी डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. परंतु मला त्याच्यामध्ये या पॅसेजमध्ये बदल न करता त्याच्या अगोदर समथिंग काही इथे टेक्स्ट ऍड करायचं आहे असा. ओके. परंतु तो मी करणार आहे CSSच्या मदतीने. ओके. तर त्यासाठी सुडो एलिमेंट सिलेक्टर डॉट CSS मध्ये यायचं. ओके. आणि सिलेक्ट करायचा डॉट फर्स्ट. ओके. कोलन कोलन बिफोर. काय घेतलं मी? कोलन कोलन बिफोर कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. आणि काय घ्यायचं ते कंटेंट. आपल्याला कंटेंट ऍड करायचा ना, म्हणून काय घेतलं मी ते कंटेंट पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस म्हणतो सिंगल कोट. आणि या सिंगल कोट मध्ये मला ऍड करायचं आहे CSS कोलन कॅस्केडिंग स्टाईल शीट. तर बघा इथे आलं असेल CSS कोलन कॅस्केडिंग स्टाईल शीट आलंय. इथून एक वेगळा पॅसेज आहे. ओके. आता मला एवढ्या टेक्स्टचा, या कॅस्केडिंग स्टाईल शीटचा, म्हणजे एवढ्या एवढ्या पार्टलाच काय करायचंय मला? याला वेगळा CSS अप्लाय करायचा. ओके. तर मी त्याला बॅकग्राऊंड कलर वेगळा देऊ शकतो. तिथे मी ब्लू व्हायलेट घेऊ शकतो. ओके. त्याचं मला टेक्स्ट फॉन्ट साईज मोठा पाहिजे असेल तर फॉन्ट साईज मी तिथे 40 पिक्सल करू शकतो. वरती नाही ना, 40 पिक्सल. ओके. समथिंग चेंज आला असेल याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. ओके. नंतर त्याचा टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर कलर लाईट ब्ल्यू. ओके. हे झालं बिफोर सुडो एलिमेंट सिलेक्टर मध्ये. ओके. आता आहे आपलं आफ्टर. ठीक आहे. आता इथे काय हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. ओके. आता त्याचा एलिमेंट काय आहे? H2 आहे. ओके. मी ॲज अ एलिमेंट सिलेक्टरने त्याला सिलेक्ट करतो. ओके. किंवा ID सिलेक्टरने त्याला सिलेक्ट करूया, जे आपल्याला प्रॅक्टिस पण होऊन जाते तिथे. ओके. तिथे मी ID दिला. ID. ओके. ID दिला मी सेकंड. सेकंड. ओके. सिलेक्ट करायचं सोडो एलिमेंट डॉट CSS मध्ये डॉट सेकंड कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज आयडी त्याला. दिला ना तर अरे हॅश हो, येईल ना. ID दिला म्हणजे हा हॅशटॅग येईल. ओके. हॅशटॅग सेकंड बॅकग्राऊंड कलर त्याला घेऊया आपण ब्राऊन. ओके. तर काय झालं? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हॅशटॅग सेकंड स्पेलिंग मिस्टेक आहे. ओके. आला. तर बघा हो इथे सर. स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही आपल्याला, त्याच्यासाठी तिकडून कॉपीज करायचा तो सहसा. ठीक आहे. हॅशटॅग सेकंड. आता इथे त्याचा फॉन्ट साईज बघा. फॉन्ट साईज नाही, आपण त्याला आफ्टर मध्ये घेऊया आता. हॅशटॅग सेकंड सेकंड पॅरेंथेसिस ओपन क्लोज. आणि काय घ्यायचंय मला आता? मी पहिले काय घेतलं? आफ्टर. हे बिफोर घेतलं, म्हणजे या पॅसेजच्या अगोदर घेतलं. आता मला याच्या नंतर टेक्स्ट ऍड करायचं आहे. इथे इथे टेक्स्ट ऍड करायचं आहे मला. ओके. तर काय करू शकतो मी?
सेम ॲज इट इज कोलन आफ्टर. ओके. काय येईल इथे परत कंटेंट. कंटेंट हा. कंटेंट आणि सिंगल कोट जेएस कोलन जावा स्क्रिप्ट. काय घेतलं मी जावा स्क्रिप्ट. ओके. क्लिअर. हो सर. इथे मी रिॲक्ट किंवा अँग्युलर पण घेऊ शकतो. तर बघा कंटेंट ऍड झाला इथे. जेएस जावास्क्रिप्ट रिॲक्ट अँग्युलर. इथे स्पेस पाहिजे थोडं, तर इथे स्पेस घेऊया. ओके क्लिअर आहे. आता काय घेतलं मी इथं आफ्टर, म्हणजे या पॅसेजच्या नंतर. ठीक आहे. इकडे सिलेक्ट होतं का ते? नाही, इकडे सिलेक्ट नाही होणार, कारण की हा एक वेगळा पॅसेज आहे आणि हा एक वेगळा आहे. ठीक आहे. त्याला पण आपण वेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकतो. जसं की त्याचा बॅकग्राऊंड कलर आपण चेंज करू शकतो. त्याला आपण ब्राऊन आहे तिथे कॅडेट ब्लू देऊ शकतो. ओके. या पद्धतीने त्याचा फॉन्ट साईज चेंज करू शकतो. साईज पिक्सल. क्लिअर. त्याचा टेक्स्टचा कलर चेंज करू शकतो इथे. मग बाकी जेवढा आहे आपल्या सेसच्या प्रॉपर्टीज त्यात आपण तिथे अप्लाय करू शकतो. ओके. या पद्धतीने. क्लिअर आहे. या पद्धतीने हे काय झालं आपलं आफ्टर. त्याच्यानंतर आता घेऊया फर्स्ट लेटर. एलिमेंट सिलेक्टर मध्ये फर्स्ट लेटर घेऊया. ओके. आता मी H3 एलिमेंट घेतला. त्याच्यामध्ये टेन. ओके. ते आलोय आपण. त्याला क्लास देऊया थर्ड. क्लिअर आहे. सेसेस मध्ये येऊया. सिलेक्ट करूया डॉट थर्ड कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज आणि इथे घेऊया कोलन कोलन फर्स्ट लेटर. ओके. आता याचं फर्स्ट लेटर आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट लेटर त्याचं फॉन्ट साईज. फॉन्ट पहिले तुम्ही आउटपुट चेक करून घ्या एकदा. असं आपलं आउटपुट असेल. ओके. या पद्धतीने याच्यामध्ये त्याचं फर्स्ट लेटर ची फॉन्ट साईज पण चेंज करू शकतो. ती करू शकतो इथे 70 पिक्सल. ठीक आहे. 70 पिक्सल. तर इथे 70 पिक्सल झाले असेल या पद्धतीने. ओके. त्यानंतर त्याचा कलर चेंज करू शकतो. सो कलर इज रेड. ओके. दिसत आहे. क्लिअर. हो सर. यानंतर आहे आपला फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन सिलेक्ट करायची असेल तर इथे येऊया. परत एक पॅसेज घ्यायचा आहे आपल्याला. एक पॅराग्राफ घेऊया. 18. ओके. आता हा आपल्याला पॅसेज दिसत आहे इथे. ओके. हा पॅसेज दिसत आहे. या पॅसेज मधली मला फर्स्ट लाईन सिलेक्ट करायची असेल फक्त, तर आपण ती करू शकतो. सो एक क्लास देतो मी. क्लास पॅरा नावाचा. ठीक आहे. सीएसएस मध्ये येऊया. डॉट पॅरा कोलन आणि काय आहे फर्स्ट लाईन आपले ब्रॅकेट ओपन क्लोज आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करूया. बॅकग्राऊंड कलर तर इथे
फर्स्ट लाईन सिलेक्ट झाली असेल. मी सिलेक्ट तर पूर्ण पॅराग्राफला केलेलं आहे ते बघा. पूर्ण पॅराला केलेलं आहे, डॉट पॅराला. आपण शिकलो एखाद्या एलिमेंटला आपण जर का सिलेक्ट केलं क्लासने, आयडीने, ठीक आहे, किंवा एलिमेंटने, तर ते पूर्ण एलिमेंटला सिलेक्ट करताना. परंतु नाही, इथे आपण जर का सुडो एलिमेंट सिलेक्टर यूज करत असाल, त्याच्यामध्ये फर्स्ट लाईन यूज करत असाल, तर ते फक्त फर्स्ट लाईनला सिलेक्ट कर. क्लिअर? काय डाऊट आहे? हो सर. हे झाले आपले नाही सर. सुडो एलिमेंट सिलेक्टर. ओके. यानंतर आहे आपले सुडो क्लास सिलेक्टर. ठीक. सुडो क्लास सिलेक्टर. सुडो क्लास सिलेक्टर. सुडो क्लास सिलेक्टर मध्ये एक फाईल बनवा, सुडो क्लास सिलेक्टर डॉट एच टी एम. लिंक करायची आपल्याला सीएसएस ची फाईल. त्यासाठी एक फाईल बनवावी लागेल आपल्याला. सुडो क्लास डॉट सी एस एस. ओके. हा, सुडो क्लास डॉट सी एस एस आणि सुडो क्लास डॉट एच टी एम. ओके. इथे लिंक करायची फाईल सुडो क्लास डॉट सी एस एस. क्लिअर आहे? एलिमेंटला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा इथे अँकर टॅग, एक अँकर टॅगचा यूज करतो आपण. अँकर टॅगचा यूज कशासाठी करतो आपण? हॅलो. लिंक करायला सर. लिंक करण्यासाठी. परंतु त्या लिंक व्हिजिटेड आहेत, अनव्हिजिटेड आहेत, ऍक्टिव्ह आहेत की नॉन ऍक्टिव्ह आहेत, हे चेक करण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे सुडो क्लास सिलेक्टरचा. ठीक आहे. आपलं वेब पेज आहे, आपण एखाद्या वेबसाईटला व्हिजिट केलं. व्हिजिट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की त्या लिंकचा कलर कोणता आहे. तुम्ही जर का एखादी वेबसाईट व्हिजिट केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतं, अगोदर जे असते तो वेगळा कलर असतो. जेव्हा त्याच्यावरती तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करता आणि परत त्या पेजला परत वापस येता, तेव्हा त्या लिंकचा कलर हा चेंज झालेला असतो. ठीक आहे. कळालं? हो सर, समजलं. हा. तर तेच आपल्याला इथे आता बघायचं आहे. अँकर टॅग घेतले मी. याच्यामध्ये मी लिहिलं होम. ओके. आणि यामध्ये मी इथलीच आपली एक फाईल आपण लिंक अप करूया. ठीक आहे. त्याला मी देतो नाव स्लॅश, कोणती फाईल लिंक करूया आपण? बॅकग्राऊंड डॉट एच टी एम एल ची फाईल लिंक करूया. याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं तर मला इथे या पद्धतीचं आउटपुट मिळेल. ठीक आहे. त्याच्यावर मी याला सध्या व्हिजिट नाही करत बरं का. आपल्याला वेगळं इथे बघायचं आहे टॉपिक, त्याच्यामुळे मी त्याला व्हिजिट नाही करत सध्या. फाईल तर आपली लिंक झालेली. ठीक आहे. आता सीएसएस ची फाईल लिंक झाली, तिथे जाऊया आपण. क्लास डॉट सी एस एस. ओके. आणि याच्यामध्ये करूया आपण ए कोलन लिंक. काय घेतलं मी? ए कोलन लिंक, त्याचे ब्रॅकेट्स ओपन क्लोज, आणि त्याला कलर देऊया आपण रेड. सो बॅकग्राऊंड कलर इज रेड. ओके. रेड कलर आला इथे. ओके. आता माझी अशा काही लिंक आहेत की ज्यांचा बॅकग्राऊंड कलर हा रेड असला पाहिजे, म्हणजे त्या लिंक आहेत. माझी अशी काही वेब पेजची कंडिशन आहे की जेवढ्या काही लिंक असतील ना माझ्या वेब पेजवरच्या, त्या सर्वच्या सर्वांचा कलर हा रेड असला पाहिजे, किंवा ब्ल्यू असला पाहिजे. क्लास डॉट CSS मध्ये किंवा ब्ल्यू असला पाहिजे. ओके. तर इथे ब्ल्यू दिसेल, किंवा तो येल्लो ग्रीन असला पाहिजे. ओके. या पद्धतीने. कळालं? आता इथे हे झाले आपल्या लिंक्स. ओके. आता यांना मला फॉर करायचं असेल तर ए कोलन, परत एक सुडो क्लास आहे फॉर नावाचा. त्याला जर का यूज केला मी, तर इथे काय होतं, सध्या फक्त दिसतं की ह्या लिंक आहेत. ओके. परंतु मी त्याच्यावरती जर का गेलो तर मला त्यांचा कलर, म्हणजे माऊस जर का मी त्याच्यावर कर्सर जर का फिरवला, तर मला त्याचा बॅकग्राऊंड कलर मला ऍक्वा दिसला पाहिजे. या पद्धतीने बघा चेंज होत आहे ऑटोमॅटिकली. फक्त मी तिथे कर्सर नेला ना इथे.
हॅलो, आवाज येतो माझा? हो सर, हो सर. हां. तर इथे ॲक्वा कलर दिसते. मला त्यांची फॉन्ट साईज थोडी मोठी करायची असेल तर ती फॉन्ट साईज सुद्धा आम्ही होवर करू शकतो, तिथे 50 पिक्सल करू शकतो या पद्धतीने. कळालं? हो सर. त्याचा टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर असं कलर चेंज करू शकतो मी. कलर ॲक्वा, त्याच्यामध्ये टेक्स्टचा कलर व्हाईट करू शकतो आपण या पद्धतीने ऑटोमॅटिकली. बघा, पहिले काय आहे, ब्ल्यू आहे आणि येलो ग्रीन आहे. ओके, ती झाला लिंकचा कलर. त्याच्यानंतर आपण त्याला होवर केलं तर ते ॲक्वा होतं आणि होम येतं. म्हणजे होम तर येणारच आहे ऑलरेडी. ओके, पण कलर व्हाईट येतो त्याचा टेक्स्टचा. ओके, हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवा, कारण की हे नंतर आपल्याला सर्व एका प्रोजेक्टमध्ये यूज करायचे किंवा एका वेब पेजवरती तुम्हाला 2-3 दिवसामध्ये यूज करायचे. ठीक आहे. आता ओके सर. हा, हे झालं. याच्यानंतर काय, आता आपल्याला मेन टॉपिककडे वळूया आपण. आता काय ते व्हिजिटेड, ए कोलन व्हिजिटेड. ओके, त्याचा बॅकग्राऊंड कलर, त्याचा बॅकग्राऊंड कलर झाला पाहिजे ग्रीन. जेव्हा पण आपण एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करतो ना, आता इथे ऑलरेडी काय कलर आलं, मी काय केलं ते व्हिजिटेड. ओके, बॅकग्राऊंड सिलेक्टेड ठीक आहे. ते आलं इथे. वर काय झालं, बॅकग्राऊंड त्याला व्हिजिट केलं होतं का आपण? नाही, एलिमेंट सुडो क्लास ना, सॉरी 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 सॉरी, सुडो क्लास सिलेक्टर डॉट एच टी एम, सुडो क्लास डॉट सी एस एस. ठीक आहे. टार्गेट ब्लँक. ओके, आता इथे ऑलरेडी याला व्हिजिट केलं या फाईलला, आणि मी इथे काय करतो, एच रेफ आणि याच्यामध्ये डिस्प्ले विजिबिलिटी कर्सर डॉट एच टी. ओके, याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करूया. ऑलरेडी कसं दाखवते, सोडून क्लास डॉट सी ए कोलन ऍक्टिव्ह. ओके, बॅकग्राऊंड कलर हेच येलो ग्रीन झाला, येलो झाला, येलो. ओके, आता याला सर्व अगोदरच ग्रीन का दाखवते मला? हा, सुडो क्लास सिलेक्ट फाईलचा विषय थोडा आपल्या. ठीक आहे, आता बघा, स्पीकर, इमेज, नेचर 1.jpg, आणि इथे करूया आपण टार्गेट
इट्स ब्लँक. ओके. तिथे करूया नेचर. नेचर 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 इमेजेस. ओके. तर बघा, ओके, क्लिअर आहे आता. आता बघा दोन्ही अँकर टॅगला इथे सेम CSS अप्लाय झालेला आहे आपला. बघा मी होमवर्क केलं. इथे ऑलरेडी माझ्या लिंक्स आहेत म्हणून इथे येलो ग्रीन कलर आला. ओके. म्हणजे लिंक आहेत, कळालं आपल्याला. त्यानंतर मी होवर सिलेक्टर यूज केलं, तर होवर झालं. ओके. यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे व्हिजिट आहे का नाही हे कसं चेक करायचं. व्हिजिट मध्ये काय कलर दिलेला आहे आपण, ग्रीन कलर दिलेला आहे. ओके. तर मी इथे नेचर इमेजेस वरती क्लिक केलं, तर काय झालं इथे, इमेज दिसली माझी इथे. ओके. हो सर. इमेज आली. परंतु मी जर का बॅक गेलो तर आता इथे माझा कलर कोणता येत आहे, ग्रीन कलर येत आहे. म्हणजे मी याला व्हिजिट केलेलं आहे, कळालं तुम्हाला. इकडे बघा काय हो आहे, सर. व्हिजिटेड इज ग्रीन. ओके. आणि इथे ग्रीन कलर आला. परंतु इथे येलो कलर येतो का, नाही. येलो कलर कधी येतो, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती क्लिक करताना तेव्हा समथिंग नॉर्मल टाइमला तिथं येलो कलर दिसतो. तुमचं जर का पूर्ण कॉन्सन्ट्रेट असेल तिथे. आता इकडे बघा, मी होमवर जेव्हा क्लिक करेल ना, इथे काय लिंक आहे म्हणून येलो ग्रीन कलर आला. हॉवर केला, एक्वा कलर आला. ओके. जेव्हा मी याच्यावरती क्लिक करेन ना, तेव्हा नॉर्मल टाइमला म्हणजे समथिंग सेकंद तिथे येलो कलर दिसेल. बघा दिसला येलो कलर. हो सर. हा. तर तिथे आता ही इमेज दिसेल आपल्याला. ओके. परत मी जर का इथे बॅक गेलो, तर आता मला दोन्हींचा कलर काय दिसेल इथे, ग्रीन दिसेल. कारण की मी ह्या लिंक्स काय केल्या, व्हिजिट केल्या. ओके. आणि इथे ऍक्टिव्ह पण आहे. जेव्हा आपण त्याच्यावरती समथिंग टाइमला क्लिक करतो तेव्हा ते काय होतं, ऍक्टिव्ह होते ती लिंक. ओके. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर ती व्हिजिटेड मध्ये जाते. ओके. आणि तेव्हा त्याचा कलर काय होतो, ग्रीन होतो. ओके, कळालं. हो सर. तर हे आहेत आपले सुडो क्लास सिलेक्टर्स. त्याच्यामध्ये लिंक्स, और लिंक म्हणजे आपल्याला जेवढ्या लिंक्स ठेवायच्या असतील त्यांना आपण सेपरेटली डिझाईन करू शकतो. नंतर त्यांना हॉवर करू शकतो. ओके. त्यांना व्हिजिट असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याला शो करू शकतो. ऍक्टिव्ह आहे की नाही ते पण चेक करू शकतो आपण. ठीक आहे. नंतर आपण सुडो एलिमेंट सिलेक्टर बघितलं इथे. सुडो एलिमेंट मध्ये आपण बिफोर बघितलं. बिफोर मध्ये काय होतं, समथिंग पॅराग्राफच्या अगोदर आपल्याला काही टेक्स्ट ऍड करायचं असेल किंवा समथिंग काही अप्लाय करायचं असेल CSS, तर आपण बिफोर सिलेक्टरचा यूज करून तिथे काय करू शकतो, बिफोर सुडो एलिमेंट सिलेक्टरचा यूज करून तिथे समथिंग ऍड करू शकतो, त्याला डिझाईन करू शकतो. सेम ॲज इट इज आफ्टर मध्ये पण समथिंग ऍड करू शकतो तिथे, आफ्टर मध्ये एखाद्या पॅसेज नंतर. ओके. नंतर फर्स्ट लाईन मध्ये काय करू शकतो आपण, फर्स्ट लाईन मध्ये आपण एक पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफ मधल्या फक्त फर्स्ट लाईनला सिलेक्टेड करायचं असेल तर आपण तिथे फर्स्ट लाईन यूज करू शकतो. ओके. आणि त्या पॅराग्राफ मधील आपल्याला फर्स्ट वर्ड सिलेक्ट करायचा असेल फक्त, तर आपण त्यासाठी काय यूज करू शकतो, त्या पॅसेज मधल्या पहिल्या वर्डला सिलेक्ट करण्यासाठी फर्स्ट लेटर यूज करू शकतो. ओके. कळालं, काय डाऊट. हो सर. नाही. ओके. तर तुम्ही रेकॉर्डिंग